मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज बीडमध्ये मोठा मोर्चा निघणार आणि मस्साजोगच्या गावात आपण सध्या आहोत आणि आपण या ठिकाणी बघता की सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आता बीडमध्ये होणाऱ्या या मोर्चासाठी निघालेले आहेत आणि संपूर्ण कुटुंब आपण रडताना पाहिलं. संपूर्ण गावकऱ्यांमध्ये देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनेक गावातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू आहेत. खरं तर केवळ त्यांच्या कुटुंबियांसाठीच नाही तर तुम्ही देखील त्यांना भाऊ मानत होता. तुमच्या सगळ्या पूर्ण गावाला ते कुटुंब मानत होते. काय आत्ता गावकऱ्यांची अवस्था आहे आणि तुम्ही सगळे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेत आत्ता? आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही निघालो तिथून. सगळेच गावकरी निघालेत. बीड जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातले सगळे गावकरी निघालेत. फक्त आम्हाला न्याय पाहिजे. काय परिस्थिती आहे गावची? कारण गावाला देखील धक्का बसला असेल सगळं जेव्हा घटना घडली त्यानंतर. सगळ्याच गावाला बसलेला आहे. गावाला तर बसलाय पण आसपासच्या पूर्ण महाराष्ट्राला पण बसलेला आहे. आसपासच्या खेड्याला ह्यांना सगळ्यालाच बसलेला आहे ना. ताई, आज तुम्ही सगळे गावकरी निघालेले आहात. सगळे पूर्ण गाव घरातनं सगळेच लोक निघाले? हो, घरातनं सगळेच लोक निघालेले आहेत. हो. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस किती धक्का बसला ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला कळालं की संतोष देशमुख बद्दल? धक्का म्हणजे आता व्यक्त करता येतं का? तो व्यक्त नाही करू शकत. असा धक्का बसलेला आहे सर्वांनाच. कोणीच भानावर नव्हतं तेव्हा. तो धक्का म्हणजे व्यक्त करण्यासारखंच नाहीये ना. एवढा मोठा धक्का बसलेला आहे. आम्ही एकमेकांना कसं सावरले ते आम्हाला माहिती. आज ताई म्हणजे सरपंचाच्या पत्नी सुद्धा मीडियावर बोलतात वगैरे पण त्या मीडिया गेल्यानंतर किती आक्रोश करतात आम्हाला माहिती. आम्ही कसं सावरतोय त्यांना काही बोलावं हे सुद्धा समजत नाही. छोटी छोटी चिमुकली मुलं आहेत त्यांची. या सगळ्या कुटुंबाला लहान मुलं येतं आणि त्यांना ते काही बोलतात ते सुद्धा लक्षात येत नाही. एवढा त्या पुरता आक्रोश करतात. त्यांना भान पण नसते राहत की मी काय बोलायला लागले म्हणून. तुम्ही विचारत म्हणून ते तरी तेवढं बोलतात. आम्हाला पुन्हा काही बोलत नाहीत काही नाही. त्या नुसत्या रडत राहतात. आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांना अजून अटक झालेली नाही. म्हणूनच निघालोत ना मग आम्ही. असं एवढे दिवस किती दिवस? बरेच दिवस झालं ना आता. 18-19 दिवस झालं ना आता. हे आणखी काहीच नाही. वैभवी अगदी तुमच्याच वयाची आहे. सगळं ती बोलते तुमच्याशी. काय बोलणं होतं? अगोदर सारखं नाही पण थोडंसं बोलते ती. अगदी मनातून ती काही व्यक्त करू शकत नाहीये ती. म्हणजे तिला काही कळत नाही. धक्का बसलाय तिला काही कळत नाही ती काय बोलतीये किंवा तिने काय बोलावं. त्यामुळं आम्ही पण तिला एवढं काही फोर्स नाही करत आहे आमच्याशी बोल म्हणून. आम्ही पण तिच्याशी एवढं म्हणजे सतत आम्ही तिच्या सोबत राहतो पण तिच्याशी एवढं बोलता नाही येत आम्हाला. कसं सावरताय तिला? काय सांगताय तुम्ही? काय समजवण्याचा प्रयत्न करता? आता आपण म्हणजे आम्ही फक्त तिला एवढं सांगू शकतो की आपण सर्व मिळून न्याय देऊ. जरी आज मामा नसले तरी आम्ही सर्वजण तुझ्या सोबत नक्कीच आहोत. आम्ही सगळे सोबत आहोत अशा पद्धतीचा धीर देण्याचा प्रयत्न जे आहे ते गावकरी असतील, त्यांच्या मैत्रिणी असतील, वैभवीच्या जी संतोष देशमुखांची कन्या आहे, हे सगळे लोक एकमेकाला समजवण्याचे प्रयत्न करतायत, एकमेकाला धीर देण्याचे प्रयत्न करतायत. मात्र 19 दिवस झालेले आहेत त्या घटनेला आणि अजूनही आरोपी फरार आहेत आणि त्यामुळे तो आक्रोश जो आहे तो स्वाभाविकपणे असणं साहजिक आहे. केवळ एका कुटुंबासाठी नाही तर हा गावच कुटुंब मानून चालणारा हा सरपंच होता. अशा पद्धतीची भावना जे आहेत ते ग्रामस्थ व्यक्त करतायत आणि त्यामुळे बीडमध्ये होणाऱ्या या मोर्चासाठी सगळे ग्रामस्थ जे आहेत ते निघालेले आहेत आणि आक्रोश जो आहे तो ग्रामस्थ या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. जसा कुटुंबाचा संताप होता, जसं कुटुंबाच्या भावना होत्या, तितक्याच तीव्र भावना ज्या आहेत त्या या संपूर्ण गावकऱ्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, मस्साजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.